काळजी नसावी, मी सुखरूप आहे. पोलिसांनी डिटेन करताना जी झटापट केली तेवढंच काय ते. बाकी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर परत येईपर्यंत कोणताही त्रास नाही. मुळातच त्यांना अधिकार पण नाहीत. ते डिटेन करतानाच ते पॉवर दाखवू शकतात, त्यांचा राग काढू शकतात जो त्यांनी काढला. मान प्रचंड दुखते. कानगोडेंनी जे दाबलं, ज्या पद्धतीत दाबलं ते संवैधानिक मार्गाने नव्हतं, पण ते काय म्हणतात ना, पोलिसाच्या वर्दीमध्ये सरकारचे गुंड फिरताय. आणि तीच परिस्थिती सगळीकडे. भविष्यामध्ये ही वेळ प्रत्येकावर येणार आहे, कारण की सरकारने ठरवलंय सर्वसामान्यांचा आवाज दाबायचा आणि एक हाती राज्य करायचं. बाकी मी सुखरूप आहे, मी हसत आहे आणि मी लढणार पण आहे. मी घरी येऊन 7 तास झालंय आणि भेटायला येणाऱ्यांची गर्दी आत्ता संपली. हो, मी हे प्रेम कमावलंय. तुम्हाला माहितीये, हा लढा निस्वार्थ फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी होता. पण ज्या पद्धतीनं पोलिसांनी उचलून नेलं, अजून पण गळ्यावर आहे. दिसतंय? बरेच म्हणते नरडं नाही दाबलं वगैरे. हरकत नाही, दाबून मारून टाकलं असतं तरी काय फरक पडला असता ना. तुमच्यातला एक लढणारा गेला असता. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आज जी वेळ आलेली आहे ना, ही प्रत्येकावर येणार आहे. प्रत्येक घरातील ती माता माऊली रडणार आहे, कारण की या देशामध्ये न घोषणा केलेली हुकुमशाही लागू झाली आहे. पोलिसांचं बिहेवियर, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट सांगतायत की यांना दाबायचं आहे.